मागच्या कोरोना काळात 5 रुपयाने द्राक्ष विकली. 5 रुपयाने काय भेटत द्राक्ष बागेत तुम्ही सांगा मला. अहो द्राक्षाची एक सांगू का, आता भरपूर यंदाचं मी बोलून दाखवतो. यंदाचं असं म्हणणं झालं का बागाचे पैसे झाले, गागाट होऊ राहिला. आपण मागचे 4 वर्ष कसे गेले, काय गेले, हे कोणी पाहिलं का? हा तेव्हाच काय झालं. आता त्याची भर काढायसाठी यंदाचे पैसे होऊन सुद्धा तिची भर निघणार नाही. यंदा मग 10 लाख होऊ द्या, 20 लाख होऊ द्या, पण ती भर निघणार नाही. हे कोणीच पाहत नाही. यंदा फक्त भाव झाला. अहो 4 वर्ष गेले. मागच्या कोरोना काळात 5 रुपयाने द्राक्ष विकली. 5 रुपयाने काय भेटत द्राक्ष बागेत तुम्ही सांगा मला. मग ते कोणी सांगितलं का? नाही सांगत कोणीच. आणि मीडियाला कागद हाच होऊ राहिला का द्राक्षाचे भाव वाढले, भावाचे भाव. मागचं कोणीच सांगत नाही. याच्यावर हा विचार केला पाहिजे. काहीच नाही भेटणार यंदा. पैसे भेटून सुद्धा न भेटल्यासारखंच. म्हणजे ती भर निघाली फक्त 4 वर्षापूर्वीची. शेंगदाणे कोणी हे का? चालेल धन्यवाद भाऊ. जय हरी माऊली. मित्रांनो मी धनुभाऊ गोरे आपल्या चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो आज 21 फेब्रुवारी 2026 रोजी आपण आलो पिंपळाव कांदा मार्केटला कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी. मित्रांनो सुट्टी असल्या कारणाने थोडीफार आवक मध्ये कमी जास्त होत आहे, पण आज आवक स्थिर आहे. तर जाऊ मार्केटमध्ये बघू काय बाजारभाव निघतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून आपल्याला सर्व बाजारभाव समजतील. कमी व जास्त काय बाजारभाव चालू आहे, गोल्टीला काय भाव चालू आहे, खादीला काय भाव चालू आहे, सर्व समजेल. तर जाऊ मार्केटमध्ये. धन्यवाद. पुढं बघू. चायनाच कांदा आहे, अशा प्रकारचा माल आहे, या प्रकारची क्वालिटी आहे. जारी आज काय आवाज? 1380. काल काय आवाज होता? 1275. थोडाफार माग पुढे चालूच आहे, जास्त नाही. 10-20 यांग होतच राहतं, ते तर चालूच राहतं. अहो किती बाकी राहिला? 10-12 गाड्या आहे का? चालेल धन्यवाद. पुढं बघू. क्वालिटी बघू शकता, अशा प्रकारचा माल आहे. कातरणीच ना क्वालिटी बघू शकता. बघू हायस्ट काय भाव गेलेला आहे. जारी काय भाव झाला? 1401. बघू शकता 1401 रुपये गेलेला आहे. अशा प्रकारचा माल आहे. अहो किती बाकी राहिला? 10-12 गाड्या आहे का? बियाणं कोणतं आहे? डबल पत्ती. काय मिक्स आहे, नारळी आहे का काही? चालेल धन्यवाद. पुढं बघू. 21 फेब्रुवारी 2026 रोजी पिंपळाव कांदा मार्केट सकाळची लिलावत. अशा प्रकारचा माल आहे. क्वालिटी बघू शकता. जारी कुठले? गुत्यानं काय बघायला कांदा? 980 रुपये का? काल होते का मार्केट? काल काय बघायला होता? 900 जाय. मग तेच लेवलने गेलाय का? अहो किती बाकी राहिला कांदा? शेवटचा आहे का? यंदा अवरेज कसं दिलं लाल कांद्याला? अवरेज चांगले पण माल खास क्वालिटीने निघाले असं. त्या मानानं बाजारभाव पण नाही भेटले मार्केट. चालेल धन्यवाद. बघू शकता अशा प्रकारचा माल आहे. या प्रकारची क्वालिटी कांद्याची. लाल कांदा. जारी माऊली कुठले? पालखेडचे का? काय बघाल कांदा? 1012 रुपये का? अहो किती बाकी राहिला कांदा? 3-1 टन आहे का? चालेल धन्यवाद. गोल्टी बघू. गोल्टा आहे मित्रांनो, अशा प्रकारचा माल आहे. क्वालिटी 1 नंबर आहे, सुपर क्वालिटीचं आहे. बघू. जारी कुठले? शिंदवडचे काय बघायला? 1100 रुपये का? सुपर गोल्टी मित्रांनो 1100 रुपये गेली. क्वालिटी 1 नंबर आहे. अहो किती बाकी आहे? किती बाकी आहे कांदा? संपले का आता? चालेल धन्यवाद. पुढं बघू. अशा प्रकारचा माल आहे. क्वालिटी बघू शकता, सुपर क्वालिटी आहे, 1 नंबर क्वालिटी आहे. जारी कुठले? विसापूरचे काय भाव झाला आज? 1251. काल होते का मार्केटला? काल नव्हते का? अहो किती राहिला बाकी कांदा? आताच सुरुवात झाली का? चालेल धन्यवाद. जारी बाबा कुठले? विसापूरचेच का? काय बघायला कांदा? 1200 रुपये का? अशा प्रकारचा माल आहे. क्वालिटी बघू शकता कांद्याची. बियाणं कोणतं आहे? घरचंच आहे ना? 1200 रुपये ना? अहो किती बाकी राहिला कांदा? 10-12 गाड्या आहे का? अवरेज कसं दिलं यंदा? भाव नाही त्या मापाचा. अवरेज चांगलं दिलं पण भाव नाही भेटला तेव्हा. क्वालिटीच्या नुसार कसं वाटलं? क्वालिटी चांगली दिली की यंदा का? क्वालिटी सगळं भाव नाही बाकी सगळं कम्प्लीट झालेलं. चालेल धन्यवाद. भावाचं सरकारनं थोडं लक्ष द्यायला पाहिजे होतं, पण मग आता खर्च लई ना, भरपूर खर्च येतो ना, बेमाप खर्च. चालेल धन्यवाद. काय म्हणतो ते बोला ना? 40 रुपये कॅरेट कापायला देईल. 40 रुपये कॅरेट कापायला म्हणजे एकरी साधारणतः कापून 40 रुपये कॅरेट न देईल.
40 रुपये कॅरेटनं म्हणजे किती? एकर पडत होतं जवळजवळ 16-17 हजार रुपये एकर. 16,000 रुपये 17,000 रुपये एकर काढायचं नुसतं करतो ना, नुसता काढायचा. लावायचा लावायचा तो वेगळा आहे. तो 13,000 रुपये एकर. 13 म्हणजे 30,000 सरासरी तिथं झाली. साधन औषधन ते काढलं तर काहीच नाही म्हणजे उलटे घरातून घालून हे कार्यक्रम चालू आहे आपला. घरातून घालावं लागत आणि तेवढा खर्चच निघत नाही. हा नादच चालू आहे फक्त शेतकऱ्याच्या माग, दुसरं काय नाही. दुसरं येतही नाही ना. एक येऊन म्हणतो नाद करते का, तो म्हणतो नाद करते का, बास सगळा नादच निघालाय. दुसरं येतही नाही ना. नाही येत, बरोबर आहे ना. कोणचंच येत नाही ना. कांदा सोडून यंदा तांबट्याची ते चाल झाली, सगळं म्हणजे सगळ्याच ते चाल झाली. त्याच्यात निसर्ग यंदा 6 महिने पाऊस झाला, तेवढ्या याच्यात कष्टानं कमावली. पण मग शेतकरी करतो म्हणून चालू आहे म्हणून चालू आहे, सोडता येत नाही. दुसऱ्याला पोहोचवतो शेतकरी एवढंच आहे. तेच होतंय, बाकी काय नाही. याच्यावर काहीतरी दखल घेतली पाहिजे, सरकारनं त्याच्यावर कारण की शेतकरी वाचल तर देश आहे, म्हणजे असं आहे. बरोबर आहे की नाही? कृषीप्रधान देश आहे, म्हणायला कृषीप्रधान म्हणायला देश फक्त नावाला आहे ते आता फक्त. बाकी शेतकऱ्यांच्या बाबतीत काही धोरणं चुकताय, बाकीची धोरणं बरोबर आहे, पण मग शेतकऱ्यांच्या बाबतीत काहीतरी धोरण. एकदम चुकीची धोरण. चालेल, धन्यवाद. हा पुढं बघू. क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो. कलर कांदा आहे, चायना कांदा, अशा प्रकारची क्वालिटी. जारी कुठले? विसापूरचे. काय बघायला आज? 1250 का? काल होते का? काल काय बघायला होता? 12.25. म्हणजे रेंज तीच चालू आहे सरासरी, 20-10-20 कमी जास्त. अहो किती बाकी राहिला कांदा? 4-5 गाड्या आहे का? ॲव्हरेज कसं दिलं यंदा? एवढं नाही, पण मग बऱ्यापैकी बरं आहे भाऊ असं. चालेल, धन्यवाद. हा पुढं बघू. जय माऊली. कुठली? विसापूरचेच का? काय बघायला कांदा? अशा प्रकारचा माल आहे. काय 1051? काल होते का? काल काय बघायला होता? 1012. सरासरी तेच चालू आहे, 30 लेवल चालू आहे. बाजारभाव परवडतोय का नाही या रेंजमध्ये? या रेंजमध्ये याच्यात खर्च निघणं मुश्किल आहे. आता मी पण वैयक्तिक शेतकरीच आहे, अंदाज माहिती म्हणजे येतंय, कळतंयच काय नेमकं. मग आता जे चाललंय ते बरं आहे. अहो किती बाकी राहिलं म्हटले? 4 गाड्या आहे का? चालेल, धन्यवाद. माऊली तुमच्या किती बाकी आहो? 1-1, 2-2 गाड्या ना आवरत चालू आहे. हे आवक म्हणजे सुट्टीमुळेच थोडा प्रॉब्लेम येतोय. सुट्ट्या याकडे एक दिवस सुट्ट्या पडताय ना, तो एक. हा, आवक परत दाटून. उद्याचा माल आज येतो, आजचा माल उद्या येतो, तो एकत्र होऊन जातो. नाही तर माल कमीच पडलाय आता. तुमचा काय बघायला? हाच आहे का? जय हरी माऊली. जय हरी. कुठले? विसापूरचेच का? काय बघायला कांदा? 1052. बघू शकता अशा प्रकारचा माल आहे. 1052 रुपये गेलेला आहे. क्वालिटी बघू शकता कांद्याची, या प्रकारची क्वालिटी आहे. काल होते का मार्केटला? काल काय बघायला होता? 1100. तू वेगळा कांदा होता, हा वेगळा कांदा होता. अजून किती बाकी राहिला म्हटली? सुरुवात झाली काहीची. असं उन्हाळ्याची लागण आहे का नाही? लेट आहे का? चाल, धन्यवाद. पुढं सरलाट लाईन आहे मित्रांनो, काही कटछाट काहीच नाही केलं. एका मागे एक जसं येईल तसं चाललंय. अशा प्रकारचं माल आहे, क्वालिटी एक नंबर. जारी काय भाव झाला आज? 1100 का? काल काय भाव झाला? काल 1056. किती? 1056 खाद होती का? नाही, काल कांदा 1056 गेला. 1056. मी 456 आहे. हा, 1056. हा. अजून किती बाकी राहिला? आज 200. 2 ट्रॅक्टर आहे का अजून? चालेल, धन्यवाद. पुढं बघू. जय हरी माऊली. काय आवाज केला आज? 945. बघू शकता अशा प्रकारचा माल आहे, क्वालिटी नुसार बाजार भाव आहे. 945 ना? अहो किती बाकी राहिला? 2-3 गाड्या आहे का? चालेल, धन्यवाद. चाल, पुढं बघू. जय हरी. काय आवाज आला आज? 1082. काल काय भाव गेला होता? अशा प्रकारचा माल 1082 रुपये गेलेला आहे. काल काय भाव गेला होता? 1011 जायला होता का? अहो किती बाकी राहिला कांदा? 5-6 गाड्या आहे का? उन्हाळ्याची लागण आहे का नाही? आहे ना? म्हणजे दरवर्षीपेक्षा कमी का त्याच लेवल नाही? या वर्षी कमी, नुकसानीमुळे कमीच राहिली अंदाज. बघू आता उन्हाळ्याचं काय होतंय पुढं. लागणी तर कमीच आहे. चालेल, धन्यवाद. पुढं बघू. जय हरी माऊली. काय आवाज? 1001 का? अशा प्रकारचा माल आहे, बघू शकता. ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे. 1001 रुपये गेलेला आहे. काल काय हो गेला होता? हाच ना? हाच माल होता ना? एकसारखीच लेवल चालू आहे सरासरी ना? अहो किती बाकी राहिले? अहो भरपूर आहे. गाव कोणतं? जोपूळ का? चाल, धन्यवाद. पुढं बघू. अशा प्रकारचा माल आहे, क्वालिटी बघू शकता. जारी कुठले? भाटगाव.
काय भाव गेला कांदा 1,000 1,001. काल काय भाव गेला होता 1111. 100 कमी गेला आज ना. तोच माल आहे का? अजून किती बाकी राहिला? अजून भरपूर आहे 3-4 गाड्या आहे का? म्हणजे 7-8 दिवसात उरकूनच जाईल. चालेल, धन्यवाद.